नमस्कार. खरा दर्पण या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यामध्ये चर्चेचे विषय जे राजकीय घटना घडत आहेत. आज विधान परिषदेचा निकाल आलेला आहे. विधान परिषदेच्या निकालामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला, परंतु महायुतीची जी अपेक्षित मतं होती, तेवढी मतं त्या उमेदवाराला मिळाली नाही. यावरून असा निष्कर्ष निघतो की महायुतीची मते यावेळेला फुटलेली आहेत आणि या राजकीय घडामोडीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, ज्यांना परभणी जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीची संपूर्ण माहिती आहे, विश्लेषक आबा शिंदे साहेब. तर आबा, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही त्या खऱ्या दर्पणात दुसऱ्यांदा मला इथे बोलवलं. याच्या आधी आपण चर्चा केलेली होती या परभणी जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल. तुमच्या दर्शकांनी खूप भरभरून प्रतिसाद त्याला दिला, त्याबद्दल दर्शकांचे धन्यवाद. आणि ते पुन्हा एकदा तर काय सांगाल, आज महायुती राज्यभरामध्ये महायुती भक्कम होत आहे. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, परंतु त्यांना महायुतीचे अपेक्षित मतं मिळालेली नाही. यावरून काय निष्कर्ष निघू शकतो? सगळ्यात प्रथम तर तुमच्या वतीनं, माझ्या वतीनं, आपल्या दर्शकांच्या वतीनं हे जे महायुतीचे उमेदवार सईद खान निवडून आलेले आहेत, त्यांचं आपण अभिनंदन करूयात. आणि तुमचा जो प्रश्न होता तो खरा आहे की साधारणपणे महायुतीकडे 302च्या पेक्षा जास्त मतं होती. म्हणजे त्याचं जर बायफर्गेशन काढलं तर 75 मतं ही शिवसेनेची, एकनाथ शिंदेची होती, 99 मतं भाजपची होती आणि 131 मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती. याच्या व्यतिरिक्त तुमचे रत्नाकर गुट्टे साहेब यांच्याकडे 27 मतं ही जर तुम्ही बेरीज केली साधारणपणे 328-30च्या पुढे मत. मात्र सईद खान यांना प्रत्यक्ष 242 आणि महाआघाडीकडे 102 मतं होती. त्यामध्ये फूट होती. काँग्रेसचे बंडखोर म्हणता येणार नाही, परंतु सुरेश देशमुख यांचे चिरंजीव उभे होते. ते काँग्रेसला 59 मतं होती आणि शिवसेना उभाटा गटातले 42 आणि असे म्हणून साधारणपणे 102 मतांचं ते टॅली होते. त्यापैकी महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नामकर यांनी 59 मतं घेतली आणि सईद खान यांना 242 मतं पडली. तर ठीक आहे, हा जो सगळा ताळमेळ आहे, मुळात ही जी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची या निवडणुकीमध्ये पक्ष किंवा कुठली युती, आघाडी याच्याशी बांधिलकी नसते, ही खरी खंत आहे. आपण गेल्या महिन्याभरात जर बघितलं असेल तर समाज माध्यमांवर सगळे चर्चा की पैसा त्रिकोट समाज आणि जो जास्त पैसे खर्च करेल तो निवडून येईल, अशी चर्चा आहे की मतदारांनी 2-2 उमेदवारांनी म्हणजे नीतिमत्ता सगळी राहिली. आपण तर आपल्या फेसबुक पेजवर आम्ही टाकलं होतं की या परभणीमध्ये आता संगीत बारी राम परभणी मराठवाडा जास्त सोडेल त्याची बाई होते. पण त्यावेळेस आपण म्हटलं की राज्याच्या वरिष्ठ सभागृहाची निवडणूक आणि इथे काहीतरी नैतिकता जपली जावी अशी सामान्यांची अपेक्षा आहे. बरं, किती पैसे मिळाले? एकंदर ते सगळी चर्चा ऐकायला मिळाली. तर मतदारांना कोण्या उमेदवारांनी 10 लाख बदलला. बरं, हे जे मतदार आहेत सुधीर सर, हे स्वतःच्या निवडणुका लढून आले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीला कोटीमध्ये रुपये खर्च केलेले आहेत स्वतःच्या निवडणुकीला. नगरसेवकांनी देखील लाखो रुपये खर्च केले, 50-50 लाख रुपये खर्च आहे. जिल्हा परिषद मेंबरला 2-2 कोटी रुपये खर्च आहे. मग यांची घरची आर्थिक परिस्थिती काय? हे काय बिलो पॉवर्टी लेवल आहे? ज्यांची कोटीनं खर्च करण्याची ताकद आहे, त्यांच्या गाड्या बघितल्या तर त्या गाड्या सगळ्या त्या वापरतात, त्या सगळ्या लक्झरी गाड्या, त्या गाड्यांची किमती जर बघितल्या तर 50-50 लाखाच्या गाड्या उडवतात. आणि मग 5-10 हजारासाठी एवढी लाचारी का पत्करावी? बरं, ही निवडणूक काही म्हणजे कोऑप मेंबरची नाही. या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिर, राज्याचं जे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे, त्या सर्वोच्च मंदिराच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभासदांची. बरोबर, ठीक आहे, आता त्याला आपण काही करू शकत नाही. आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे की जेव्हा नीतिमत्ता सगळी घसरलेली आहे आणि त्या संगीत वारीमधल्या बाईच्या खालच्या पातळीला जर
हे लोकप्रतिनिधी मतदार गेले असतील तर मग याचे पैशाच्या याला म्हणतात ना बा नोटाची गड्डी दाखवली तर माडीवरती खाली येते त्यातला हा प्रकार आहे. आणि म्हणून सईद खानला अपेक्षित मतं त्यांच्या युतीची जेवढी मतं होती ती मतं नाही मिळाली, युतीच्या मतामध्ये फूट पडली असेल तर त्याचं मोड वाटेल काही कारण नाही. फक्त त्याच्यामध्ये एक आहे की ही जी फूट पडली आहे दावे जे केले जात होते की आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, आमदार तानाजी मुटकुळे यांची मते ही काँग्रेसकडे जातील, तुमच्या देशमुखकडे जातील असा दावा केला जात होता. तसं न करता ही मतं इथं ते नामंतरांकडे शिफ्ट झाली आणि मला वाटतं नामंदारकडे ही मतं शिफ्ट होण्यासाठी सगळ्यात मोठं जर कोणाचा त्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर तो आमदार राहुल पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठित केली होती आणि त्यांनी तेवढ्याच ताकदीनंच ही निवडणूक लढली. खरं म्हणजे डॉक्टर नावंतरांचंही आणि राहुल पाटलांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की त्यांची आधीच ताकद कमी होती. त्यांच्याकडे 102 मतं होते महाआघाडीचे, त्यातही 2 उमेदवार आले. असं असताना 159 पर्यंत या महाआघाडीच्या उमेदवारांनी मतं मारली. खरं म्हणजे होते. आता एकंदरीत परभणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पूर्ण चिखल झालेला आहे. साध्या भाषेत, गावरान भाषेत बोलायचं म्हणलं. या चिखल्यामध्ये आता भविष्यातील होणाऱ्या या निवडणुका आहेत. त्याच्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक झाली. त्याच्यानंतर इतर ग्रामपंचायत छोट्या-मोठ्या निवडणुका झाल्या. तर त्याच्यामध्ये काय चित्र राहील? तुम्ही एक खूप चांगला शब्द वापरला की या परभणीमध्ये परभणीच्या शहरामध्ये आणि राजकारणामध्ये सगळीकडे चिखल झाला. चिखल झाला म्हणून तर कमळ फुललं. कमळ चिखलातच उगवत आहे. आणि आज अनुषंगाने आता ही जी समीकरणं बदलली आहे महायुतीचा आमदार इथे विधान परिषदेवर निवडून आला. जिल्हा परिषद महायुतीची आहे आणि त्याचबरोबर आता जी काही राजकीय समीकरणं बदलली काँग्रेसची मतं देखील ही मतं देखील काही मतं त्यांच्याकडे शिफ्ट झाली. परवाच बोर्डीकर साहेबांची मी संभाजीनगरला चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्या उमेदवाराला पुढे केला तर काँग्रेसची मुस्लिम मतं जी ही काँग्रेस मुस्लिम मतं आमच्याकडे आली असतात. म्हणजे आता हे थोडस आपण याला म्हणू की स्पीचवरचं असतं आणि असं जर झालं आणि जे नेते बोलतायत आता 60,000 जे भ्रष्टाचार हेच बोलतायत की आम्हाला निधी मिळत नाही आणि म्हणून सत्ता पक्षासोबत जाणं ही आमची हे तर काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जर बघितलं तर उद्या नगरसेवकांमध्येही सुद्धा अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन जर झालं आणि महापालिकेची सत्ता ही जर महायुतीकडे आली तर नवल वाटेल नको नव्हे. मला वाटतं फार लवकर नजीकच्या काळामध्ये ते आपल्याला बघायला मिळेल की जसे हे खासदारी नगरसेवक सुद्धा इकडून तिकडे जातील. कारण असं आहे की आता काही विधान परिषदेत नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेकडे आहे आणि नगरसेवकांना आणि महापालिकेला जर निधी पाहिजे असेल तर तिची जो सत्ता तिथली ही सत्ताधारी पक्षाकडे असली तर ती मिळायला सोपं जाईल. या भूमिकेतून नगरसेवक सुद्धा आता पाऊस यायच्या आधी हे सगळे पाहिलं आणि त्या फार नजीकच्या काळामध्ये आपल्याला महापालिकेमध्ये सत्तांतर झालेले त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा घटक समीकरण बदलायला लागतं. जिसकी लाठी उसकी भैंस असं म्हटलं जातं आणि म्हणून आता वरपुडकर साहेबांसमोर फार मोठं चॅलेंज आहे. या बँक त्यांच्याकडे ठेवण्यात त्याचा पुन्हा त्यांच्याकडे बँक राहते की नाही मग त्यांचं फार मोठं सर्कस करावी लागते. परवा बोर्डीकर साहेबांना मी विचारलं बँक आता कोणाची चालवायची त्यांच्याकडे नाही पक्ष श्रेष्ठ ठरवतील त्याप्रमाणे होईल. तर अशा पद्धतीनं बँक सुद्धा आता कारण बँक ही जिल्ह्याच्या प्रकरणाच्या सगळ्या नाड्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची आहे. त्यामुळे इथे ही महायुती भाजप ती बँक ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आज जरी हे वरपुडकर अध्यक्ष असले तरी पण वरपुडकर हाताबाहेरून भाजपचे आहेत.
भाजपच्या किंवा एकनाथ शिंदे यांचे आमचं त्यांच्या सगळ्यांची महापालिका सुद्धा येईल त्यामध्ये. आता तुम्ही उल्लेख केला की आता जे फुटून गेलेले 6 खासदार हे जवळपास सर्वांचंच असं म्हणणं आहे की कार्यकर्ते सांभाळण्यासाठी आम्हाला सत्तेसोबत राहावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही सत्तांतर करत आहोत किंवा ओरिजिनल शिवसेनेमध्ये जात आहोत. हे काही त्यांचं म्हणणं आहे ते. परंतु बाबा मला हे सांगायचं आहे की तुम्ही इतक्या दिवसापासून राजकारणाला बघत आहेत, राजकीय परिस्थिती बघितलेली आहे. महाराष्ट्रापासून परभणी जिल्ह्यापर्यंत अगोदर सुद्धा विरोधी पक्ष राहायचे. परंतु त्यांनी असं कधी सांगितलं नाही की कार्यकर्ते सांभाळण्यासाठी सत्तेत राहणं आवश्यक आहे. नेमकी काय परिस्थिती बदलली की जे आज त्यांना वाटते की सत्तेसोबत राहावं? या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर कालचं तुम्ही जर सकाळचं ओमराजे निंबाळकरांचं जर तुम्ही क्लिप बघितलं असतील तर ते मीडियाशी काही बोलायला तयार. ते म्हटले की नाही, मी आता माझ्या मतदारसंघात जाणार आहे, माझ्या सगळ्या मतदारांची चर्चा करणार आहे, त्यानंतर ठरवू. आणि लगेच दुपारी त्यांनी सांगितलं की तुम्ही जसं म्हणालात तसं किंवा निधी मिळत नाही मतदारसंघाच्या विकासासाठी पक्षासोबत जाणं मला ते आवश्यक आहे. मग सकाळचं स्टेटमेंट तुम्ही केलं होतं की मतदारांचं कौल, दुपारपर्यंत मतदारांचा कौल बाजूला राहिला आणि पुन्हा निधी हा विषय आला. आणि कोणी सांगितलं की सत्तेमध्ये असेल तरच निधी मिळतो? मला सांगा, जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प तयार होतो त्या खात्यांसाठी बजेट प्रोव्हिजन केलं जातं. मग ती खाती, मग कृषी खातं असेल, महसूल असेल, पशुपालन असेल, त्या खात्यासाठी जो निधी वर्ग केलेला आहे तो का असा बघून निधी दिला जातो का की इथे सत्ताधाऱ्या पक्षाचा आमदार आहे तिथे निधी द्या? तो सगळ्यात समान वाटला जातो. स्थानिक विकास निधी जो आहे तो प्रत्येकाला 5-5 कोटी दरवर्षी तो ठरलेला निधी आहे. ह्या सगळ्या बकवास आहे. हे सगळे बुरके बांधलेले आहेत. खरं म्हणजे जनतेने हे टाराटारा बुरके बांधले पाहिजे आणि यांचा स्वार्थी चेहरा समोर आणला पाहिजे. हा सगळा स्वार्थ आहे. ओमराजे निंबाळकर सुद्धा आधी तिकडे जात होते, जायची तयारी केली. त्यांना हे वाटलं की कोर्टाचा जो निकाल येणार होता 22 तारखेला 21 तारखेला तो निकाल इकडे यांच्यासोबत गेलं तर माझ्या बाजूने निकाल येईल आणि मग मला न्याय मिळेल. पण जेव्हा तो निकाल आला, निकाल आल्यानंतर पुन्हा त्यांची पुन्हा मग जनतेचा कौल येतो म्हणते, मतदारांना विचारतो म्हणते, परत संध्याकाळी. हे सगळे दबाव आहेत त्यांच्यावर. सत्तेमध्ये असताना कुणीही नीट राहत नाही, शेण खातात. त्यांना असं वाटतं की दुसरं कोणी बघत नाहीये, कोणी शेण आड जाऊन खातंय, कोणी तिथं प्लेटमध्ये घेऊन खातंय, कोणी पंक्तीत खातंय आणि मग ते त्यांना पुढे अडचणीचं ठरतं आणि त्याचंच भांडवल करून मग सत्ताधारी या विरोधकांना त्यांची कोंडी करतात. मग त्यांना त्याच्याशिवाय पर्याय उरत नाही. आम्ही व्हावंच लागतं. तर मग त्याच्या मागे ईडी लागते, इडापिडा लागली मागे काय हाल होतात हे सगळ्यांनी अनुभवलं. मग ज्यांचे तोंड बरबटलेले आहेत, ते हात बरबटलेले आहेत, त्यांना तर घ्यावंच लागेल. आणि मग हे कसं सांगायचं? म्हणून मग जनतेला निधी मिळत नाही, माझ्या मतदारसंघात विकास होत नाही. मला सांगा ना, इथला खासदार आता दुसऱ्यांचा खासदार झाला, 2 वेळेस आमदार राहिला. एक काम सांगावं ह्या बंडू जाधवांनी की हे काम मी ह्या परभणीच्या विकासासाठी केले. मेडिकल कॉलेज सोडून. मेडिकल कॉलेज ही बंडू जाधवची देत नाही, शासनाच्या धोरणाचा भाग. एक तरी काम दाखव. नाहीतर कोण्याही चालत्या माणसाला रस्त्यातल्या परभणीचा विचार घ्या, ते 100 कामं झाली आहेत. हे बंडू जाधवनी कामं अडवली. काय सांगतात? आता सर्वात महत्वाचा प्रश्न की परभणी जिल्ह्यामध्ये बंडखोरीची परंपरा आणि बंडू जाधव यांनी सुद्धा ही कायम ठेवलेली आहे. आता बंडखोरी झाली, आता याच्यानंतरचं काय? याच्यानंतर जे दुसऱ्यांचं झालं तसंच होईल का की काही समीकरण बदल? थोडक्यात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बुवा इथल्या नेत्यांची, शिवसेनेच्या नेत्यांची परंपरा राहिलेली आहे की या पक्षाची गद्दारी करायची आणि दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, पक्षांतर करायचं. त्याचबरोबर जनतेची सुद्धा परंपरा आहे की जे जे सोडून गेले त्यांना पुन्हा कधी धडा दिलेला नाही. याची पुनरावृत्ती होईल का? हाच परभणीकरांसमोर सगळ्यांसमोर प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये राजयोग जर कपाळावर लिहिलेला असेल तर त्याला कोणी चालू.
ना परंपरा ना रूढी. आता बंडू जाधवच घ्या. 2014ला मोदी पाहिजे म्हणून लोकांनी बंडू जाधव. बरं. 2019ला मोदी नाही पाहिजे म्हणून हे सगळे मराठा वोट एकवटले होते राजेश विटेकरांच्या बाजूने. ते मतांचं ध्रुवीकरण झालं जातीच्या नावावर आणि ओबीसी आणि मुस्लिम समाज बंडू जाधव सोबत राहिला. ओबीसीच्या मतावर 2019ला बंडू जाधव हा झाला. 2024ला याच्या उलट झालं. 2024ला इकडनं ओबीसी उमेदवार आला महादेव जानकर म्हणून सगळे मराठी आणि मुस्लिम एक झाले. म्हणजे 19च्या निवडणुकीला मराठ्यांनी बंडूला नाकारलं तरी बंडू निवडून आला. 24ला ओबीसीनी नाकारलं तरी बंडू निवडून आला. म्हणजे हा राजयोग. आता आपण जर 2029चा विचार केला, बंडू जाधव आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहे. 29ला ते उमेदवार असतील असं गृहीत धरू. तर 29ला जेव्हा ते उमेदवार असतील त्यावेळी हे जे इकडचे शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रेमी मतदार, हे याच्यापासून दूर जातील. नॅचरल आहे, ही परंपरा ऐकली नाही. मात्र हे दूर गेल्यानंतर बंडूचे प्लस पॉईंट काय? जसं गेल्या वेळी त्यांना मराठा समाजाला साथ दिली. आता इकडे हा मुस्लिम समाज. शिवसेनेचा उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे शिवसेना प्रेमी जनता हे मतदार दूर गेले तर ते तिकडे युतीमध्ये गेलेले असल्यामुळे भाजपचे मतदारांची मोठी त्यांना ते तर लाभच मिळणार आहे. त्याचबरोबर आज उद्धव सेना या जिल्ह्यामध्ये पॉवरफुल झालेली. जेवढे एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव सेनेमध्ये असलेले सगळेच लोक या जिल्ह्याचे राजकारणामध्ये जी शिवसेना इथे बांधणी ज्यांनी केली हे सगळे लोक, मग सुरेश जाधव असतील, त्याचबरोबर तुमचे भास्कर लंगोटे असतील, त्याचबरोबर तुमचे इकडे भाजपमध्ये आनंद भरोसे गेलेले ते असतील, हरिभाऊ लहाने काका असतील, ही सगळी मंडळी आता तिकडे गेली. बंडू जाधव पण तिकडे गेले. म्हणजे नॅचरली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कार्यकर्त्यांची ताकद होती. ती एक ताकद बंडू जाधव. बंडू जाधव यांचं स्वतःच केडर आहे. राजे संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. हे एक मोठं केडर त्याच्यासोबत आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा खूप मोठा पाठिंबा बंडू जाधव आहे. बंडू जाधव कुठल्याही पक्षात गेले तरी तो वारकरी संप्रदाय, कारण वारकरी संप्रदायाची बंडू जाधवांची एक नाळ जोडली. त्यामुळे तो एक संप्रदाय त्यांच्यासोबत आहे. आणि आता सईद खान हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून महानावर आमदार झालेले, त्यामुळे अल्पसंख्याक समाज त्यांना त्यांच्यासोबत येणार आहे. आणि म्हणून आतापर्यंत म्हणजे अगदी मुंडेवारपासून अशोक देशमुखांपासून आता संजय जाधवपर्यंत ही परंपरा नेत्यांनी राखलेली आहे. बंडू जाधवांच्या आधीच्या त्यांचं पुनर्वसन नाही, हे एकमेव पुनर्वसन झालं. ते पुनर्वसन झाले नाही. म्हणजे गणेशराव उद्धवकरांनी शिवसेना सोडली, त्यानंतर ते आले नाही. म्हणजे कुठे सत्तेत आलेले नाही. त्याचबरोबर बाकी सगळ्याच तेच झालं. विलास मुंडेवार असतील, सुरेश जाधव असतील, अशोक चव्हाण असतील, तुकाराम विखे पाटील असतील, माने असतील, शिवाजीराव माने असतील, ह्या सगळ्या गुंडेवार, विलास गुंडेवार, ह्या सगळ्यांची ती आवश्यक. मात्र ह्या परंपरेला बंडू जाधव अपवाद ठरतो. आणि ही परंपरा, ही नेत्यांची परंपरा त्यांनी कंटिन्यू केली. जनतेची परंपरा मात्र त्यावेळेस थोडीच गेली. मी 100% सांगू शकतो. प्रोव्हाइडेड कंडिशनल आहे. 2029ची निवडणूक भाजपाने युतीमध्ये लढली पाहिजे. जर भाजपाने 100% भाजपचा नाराज होऊन भाजप जर स्वतंत्र लढली तर मात्र या परभणीची परंपरा नेत्यांची कायम राहील आणि जनतेची कायम राहील. पण त्याच केसमध्ये मात्र जर युती म्हणून जर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना लढली तर बंडू जाधव नक्कीच निवडून त्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण हा माणूस नशीब घेऊन आहे. गेल्या 3 निवडणुकीच्या पहिली त्यांची
विधानसभेची निवडणूक सुद्धा या रेंगे पाटील हो. लोकसभेला उमेदवार झाले म्हणून ती जागा रिकामी झाली आणि त्यावेळी रवींद्र वायकर साहेब संपर्क प्रमुख यांच्या आग्रहामुळे बंडूला विधानसभेचं पहिल्यांदा तिकीट देण्यात आलं. सगळ्यांचा विरोध होता, शिवसैनिकांचा विरोध होता, मी साक्षीदार आहे. त्या सगळ्या बैठकीमध्ये मी होतो आणि बंडूला विरोध असताना शेवटी रवींद्र वायकर साहेबांनी सांगितलं मी उभा आहे असं गृहीत धरा आणि काम. त्यानंतर पुन्हा आमदार तर रेंगे पाटील शिवसेना सुरू केले, लोकसभेत निवडून गेले. पुढे पुन्हा बापूसाहेब सोडून गेले, त्याच्यानंतर आणि ही उमेदवारी नशिबाचा भाग आहे आणि प्रत्येक वेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये बंडू जाधव आहे. 2024ला मराठा समाजाने बंडू जाधवांना मतदान करत असताना त्या एका बाईने गोष्ट सांगितलं की आम्ही शिवाय देऊ बटन दाबू. बरोबर. शिवाय देऊ बटन दाबू. मजबुरीमध्ये केलं. नाईलाज. तर हा लोकांचा नाईलाज होता हे बंडू नशीब होतं. आणि आता पुन्हा जर 29ला त्यांना उमेदवारी मिळाली आणि युती जर अध्यक्ष राहिली त्यांची सबूत राहिली तर पुन्हा ते नशीब घेऊन येतील आणि पुन्हा लोक शिवाय देऊन बटन दाबतील आणि निवडून. आता याच तुमच्या विश्लेषणावर माझा एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न, की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे आणि बंडू जाधव यांच्यामध्ये राजकीय जो तणाव असतो वेळोवेळी तो जनतेने बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं एक की परभणी जिल्ह्यामध्ये अजितदादा हयात असताना त्यांनी एक चांगली फौज तयार केली ती कार्यकर्त्यांची, नेत्यांची, आणि त्याचं फलित बी त्यांना जिल्हा परिषदेमध्ये नगरसेवक वगैरे चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. तर आता या दोघांमध्ये काय काय तुम्ही कसं सांगणार, कसं होईल आता बंडू जाधव आल्यानंतर? हे काय बघा तुम्हाला सांगतो की तेव्हा युद्ध पेटतं ना, युद्ध पेटतं, युद्धामध्ये रथ दौडतात आणि त्या रथाला जे घोडे लावलेले असतात ना, रथाला जे घोडे जुंपलेले असतात हे घोडे काही एक विचाराचे नसतात. हे घोडे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या वृत्तीचे असतात. परंतु जो सारथी असतो ना तो त्या सगळ्या घोड्यांना लाईन ठेवतो. बरं. त्या घोड्यांचं किती आपसात पटत नसतो तरी तो जेव्हा त्याच्या हातामध्ये पकडला जातो त्यावेळेस ते बरोबर योग्य दिशेनं पडतात आणि दोघं कदम ताल करून त्यांच्या एकमेकांच्या ताल सोबत मिळून पडतात. तीच परिस्थिती इथे. हे किती नाठाळ घोडे असले तरी याच्या द्वारे तिथे वर देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये, एकनाथ शिंदेच्या हातामध्ये, त्यामुळे ते दोन सारथी यांना लाईन करून ठेवण्यासाठी सक्षम आहे. हे यांची मनमानी काही चालू शकणार नाही. यांना नाईलाजानं होत नाही, काही करून त्यांना आता गोड मानून घ्यावंच लागतं. आणि कसं आहे की शेजारी रोज भांडत असते, जर ती सवत झाली ती एकाच घरात राहावं लागतं. बरोबर, एकाच घरात राहावं लागते, एकाच भांड्यात पाणी प्यावं लागते, तर त्याच्यातला भाग आहे. धन्यवाद. त्या दर्शकासाठी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं, राजकीय पद्धतीवर विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद.